नमस्कार. दिनांक 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबरला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत गट क आणि ड या प्रवर्गातील परीक्षा ज्या होऊ घातलेल्या आहेत त्या बाह्य स्रोत संस्था न्यासा यांच्या अकार्यक्षमतेमुळे पुढे ढकलण्यात येत आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्यामध्ये प्रामुख्याने गट क आणि ड या सर्व जागा म्हणजे नर्सेस असतील, टेक्निशियन्स असतील, क्लरिकल्स असतील, या सगळ्यांच्या जागा आहेत. आणि गट ड मध्ये सुद्धा प्रामुख्याने MPWs असतील किंवा तुमचे वॉर्ड बॉयज असतील, या सगळ्यांच्या ड्रायव्हर्स असतील, सगळ्यांच्या जागा भरण्यासाठीचे जे आरोग्य विभागाचे सेवा प्रवेश नियम आहेत त्यामध्ये गट क आणि ड या जागा ज्या आपण थेट सरळ भरतीच्या असतात त्या परीक्षेनेच भराव्यात अशा पद्धतीचा उल्लेख सेवा प्रवेश नियमामध्ये आहे. या संपूर्ण कारणाने परीक्षा लेखी स्वरूपाने घ्यावी हा नियम पाळण्याच्या अनुषंगाने शासनामध्ये काही कार्यपद्धती आहे. ही कार्यपद्धती अशी आहे की ज्यामध्ये माहिती व तंत्रज्ञान विभाग म्हणजेच IT डिपार्टमेंट यांनी मोठ्या संख्येने विद्यार्थी बसतात म्हणून OMR पद्धतीनं परीक्षा घेण्याच्या बाबत सूचित केलेले आहे. त्या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञान विभागाने अनेक संस्था एम्पॅनल्ड केलेल्या आहेत. त्यांनी त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीनं मूल्यमापन केलेलं आहे आणि त्या एम्पॅनल्ड ज्या काही संस्था आहेत त्या संस्थेच्या मधून आपल्या आरोग्य विभागाच्या साठी आपण संस्थाची निवड करू शकतो. ती निवड सुद्धा आरोग्य विभागाने म्हणजेच आमचे सचिव डॉक्टर व्यास, आमचे कमिशनर श्री रामास्वामी, आमच्या डायरेक्टर्स या सगळ्यांच्या टीमने त्यांच्या डेमोज घेऊन त्यांची सुद्धा अंतर्गत परीक्षा घेऊन न्यासाची निवड केली. न्यासा ह्या संस्थेच्या निवड झाल्यानंतर त्या संस्थेबरोबर करार करण्यात आला आणि त्या करारामध्ये फार स्पष्ट उल्लेख असतात. आरोग्य विभागाची जबाबदारी फक्त आणि फक्त क्वेश्चन पेपर तयार करण्या इतपतच आहे येत आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. यामध्ये प्रामुख्याने गट क आणि ड या सर्व जागा म्हणजे नर्सेस असतील, टेक्निशियन्स असतील, क्लरिकल्स असतील, या सगळ्यांच्या जागा आहेत. आणि गट ड मध्ये सुद्धा प्रामुख्याने MPWs असतील किंवा तुमचे वॉर्ड बॉयज असतील, या सगळ्यांच्या ड्रायव्हर्स असतील, सगळ्यांच्या जागा भरण्यासाठीचे जे आरोग्य विभागाचे सेवा प्रवेश नियम आहेत त्यामध्ये गट क आणि ड या जागा ज्या आपण थेट सरळ भरतीच्या असतात त्या परीक्षेनेच भराव्यात अशा पद्धतीचा उल्लेख सेवा प्रवेश नियमामध्ये आहे. या संपूर्ण कारणाने परीक्षा लेखी स्वरूपाने घ्यावी हा नियम पाळण्याच्या अनुषंगाने शासनामध्ये काही कार्यपद्धती आहे. ही कार्यपद्धती अशी आहे की ज्यामध्ये माहिती व तंत्रज्ञान विभाग म्हणजेच IT डिपार्टमेंट यांनी मोठ्या संख्येने विद्यार्थी बसतात म्हणून OMR पद्धतीनं परीक्षा घेण्याच्या बाबत सूचित केलेले आहे. त्या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञान विभागाने अनेक संस्था एम्पॅनल्ड केलेल्या आहेत. त्यांनी त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीनं मूल्यमापन केलेलं आहे आणि त्या एम्पॅनल्ड ज्या काही संस्था आहेत त्या संस्थेच्या मधून आपल्या आरोग्य विभागाच्या साठी आपण संस्थाची निवड करू शकतो. ती निवड सुद्धा आरोग्य विभागाने म्हणजेच आमचे सचिव डॉक्टर व्यास,
आमचे कमिशनर श्री रामास्वामी, आमच्या डायरेक्टर्स या सगळ्यांच्या टीमने त्यांच्या डेमोज घेऊन त्यांची सुद्धा अंतर्गत परीक्षा घेऊन न्यासाची निवड केली. न्यासा ह्या संस्थेच्या निवड झाल्यानंतर त्या संस्थेबरोबर करार करण्यात आला आणि त्या करारामध्ये फार स्पष्ट उल्लेख असतात. आरोग्य विभागाची जबाबदारी फक्त आणि फक्त क्वेश्चन पेपर तयार करण्या इतपतच आहे. न्यासाच्या बाबतीतली जबाबदारी म्हणजे आरोग्य विभागाने तयार केलेले प्रश्नपत्रिका त्याची पूर्ण छपाई व्यवस्थित करून घेणे, त्याच्या तेवढ्या प्रती तयार करणे, त्या एक्झामिनेशन सेंटरपर्यंत पोहोचवणे, त्यांचे हॉल तिकीट्स तयार करणे परीक्षार्थ्यांची, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये परीक्षा होत आहेत तेवढ्यासाठी लागणाऱ्या परीक्षा केंद्र तयार करणे, त्या केंद्रातली अंतर्गत व्यवस्था बघणे, म्हणजेच त्यांची सिटिंग अरेंजमेंट आहे का नाही, त्यांना त्या ठिकाणी पूर्ण त्यांचे स्टिकर्स लावलेले आहेत का नाही, प्रत्येक रूममध्ये त्यांचे नंबर्स टेबलवर लिहिलेले आहेत का नाही, ते जे इन्व्हिजिलेटर्स असतात शाळेमध्ये त्यांची व्यवस्थित ट्रेनिंग झालेली आहे का नाही, जेवढे आवश्यक इन्व्हिजिलेटर्स आहेत, जेवढ्या रूम्स असतात तेवढ्या रूम्समध्ये तेवढे इन्व्हिजिलेटर्स आहेत का नाही हे तपासणे. या सगळ्या गोष्टींच्या बरोबरच अलीकडच्या काळात इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या सहाय्याने काही गैरप्रकार होतात म्हणून जॅमर बसवणे आणि कोविडच्या पार्श्वभूमीमध्ये आपण सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटाईज करून घेणे या संपूर्ण जबाबदाऱ्या त्यांच्या आहेत. या सगळ्या गोष्टींची सातत्याने टाइम टेबल प्रमाणे काम होतंय का नाही याबाबतचा आढावा वेळोवेळी आरोग्य विभागाच्या वतीनं कमिशनर्सनी घेण्यात आलेला आहे. यामध्ये त्यांच्या ज्या काही उणीवा आणि दिरंगाई दिसत होती ती दिरंगाई देखील तत्परतेने त्यांच्या लक्षात आणून दिली जात होती आणि ते वेळोवेळी एवढीच खात्री देत होते की आता आम्ही या दरम्यान करू, आता एवढं टार्गेट द्या आम्हाला, आता करू, अशा पद्धतीनं ते घेत होते असं मला कमिशनर्सनी माझ्या ब्रीफिंगमध्ये सांगितलं जात होतं. या सगळ्यांच्या नंतर मुद्दाम मी स्वतः सुद्धा 23 तारखेला म्हणजेच काल स्वतः मी देखील एक टोटल आढावा घेतला आणि त्यांना अल्टिमेटम दिलं की कुठल्याही परिस्थितीत आपण काल संध्याकाळपर्यंत सगळ्या व्यवस्था झाल्या पाहिजेत. त्यांनी ती खात्री पण दिली. परंतु आज ज्यावेळी मी स्वतः सुद्धा परभणीच्या दौऱ्यावर असताना परभणीच्या काही शाळेला भेटी दिल्या त्यावेळी सुद्धा मला अनेक त्रुटी जाणवल्या. उदाहरणादाखल सेलूमध्ये 1000 मुलांना बसण्याची म्हणजे यादी एका शाळेला दिली, परंतु बसण्याची व्यवस्था 600-700चीच होती आणि त्यामुळे मग उर्वरित 300ला दुसरी शाळा करून देण्याची व्यवस्था मी स्वतः बसून त्या ठिकाणी केली. याचा अर्थ पूर्णच आम्ही संपूर्ण आरोग्य विभागाचे जेवढे फील्डवरचे सिव्हिल सर्जन्स DHO आहेत त्यांना आम्ही आढावा घेऊन रिपोर्टिंग करायला सांगितल्यानंतर असं निदर्शनास आलं की त्यामध्ये बऱ्याचशा त्रुट्या आहेत. मग त्या त्रुट्या कशा स्वरूपाच्या आहेत तर इन्व्हिजिलेटर्सची ट्रेनिंग काही शाळेमध्ये झालेली नाही, काही शाळेमध्ये त्या ठिकाणी बसण्याची बेंचेसची व्यवस्था अपुरी आहे. त्या वेबसाईटवर सुद्धा ही माहिती टाकण्याच्या सुचवलेलं आहे, वर्तमानपत्रातही माहिती दिलेली आणि मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा ही गोष्ट अवगत करत आहे. त्याचबरोबर मी या निमित्ताने हेही सांगेन की जे काही हेल्पलाईन कॉल सेंटर्स सांगितलेले त्या ठिकाणी देखील ही माहिती आम्ही सांगण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी सुचवलेला आहे. तर निश्चित प्रकारे जो मानसिक त्रास झाला त्याबद्दल खऱ्या अर्थाने याला सर्वस्वी जबाबदार ही न्यासा संस्था आहे जी असमर्थ ठरली, अकार्यक्षम ठरली म्हणून आपल्याला परीक्षा पुढे ढकलली जाते. परंतु या विभागाचा प्रमुख म्हणून मी निश्चित प्रकारे माझ्या सर्व परीक्षार्थ्यांना मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, त्यांची माफी देखील मागतो. प्रश्न एवढाच आहे की पुढची तारीख आपल्याला चर्चा करून लवकरात लवकर ठरवण्यात येईल.
त्याचबरोबर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मला अत्यंत स्पष्ट सांगायचं की राज्याचा आरोग्य मंत्री म्हणून तिसरी वेव उंबरठ्यावर आहे हे सुद्धा लक्षात घेता माझा हेतू अत्यंत स्पष्ट आणि प्रामाणिक आहे की या रिक्त जागा भरल्या जाव्यात आणि त्यासाठी मी प्रचंड मेहनतही केली. मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव घेऊन गेलो. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पूर्णतः कन्व्हिन्स करून याला मान्यता घेतली आणि संपूर्ण विभागाच्या अनेक वर्षानुवर्षापासून पडलेल्या या रिक्त जागा, ज्यांचे आरक्षणाचे बिंदू ठरलेले नव्हते, ज्यांचे प्रमोशन्स ठरलेले नव्हते, अनेक रिक्त जागांच्या संदर्भातल्या जागा ठराव्यात माहिती व्हावी यासाठीचे जे सीआरस लिहिले जायला पाहिजे ते लिहिले गेलेले नव्हते. ह्या सगळ्या गोष्टी मागच्या काही महिन्यांमध्ये पूर्ण करून या जागा भरण्याच्या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे मला त्याचंही मनस्वी दुःख आहे की याला आपल्याला थोडं पोस्टपोन करावं लागत आहे, परंतु लवकरात लवकर जमेल एखाद्या आठवड्याच्या भरात 10 दिवसाच्या आत आम्ही कुठल्याही परिस्थितीत नवीन तारीख देऊन ही परीक्षा निश्चित प्रकारे घेतली जाईल. परंतु मला या निमित्ताने पुन्हा एवढंच सांगायचंय की आरोग्य यंत्रणा सक्षम करणे हाच प्रामाणिक हेतू घेऊन मी या ठिकाणी या जागा भरून घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहे, होतो आणि राहील. त्यामुळे जरूर जो काही मानसिक त्रास आपणा सर्वांनाच झालेला असेल त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी